नमस्कार मित्रांनो, स्वागत असो तुम्हाला नेचर ट्रॅव्हल फूड ब्लॉग मध्ये. यावेळेस चला मित्रांनो, आपण भटकंती करूया पुण्याच्या गणेश उत्सव 2025 सोहळ्यामध्ये. चला मित्रांनो, आपण बघूया या ब्लॉगमध्ये पुण्याचे 5 मानाचे गणपती. जे पहिलं आहे कसबा गणपती. कसबा गणपती हे ग्रामदैवत आहे पुण्यातलं, जे कसबा पेठमध्ये लोकेटेड आहे. हे गणपती एक प्रमुख वर्शिप स्थान आहे पुण्याचं. दुसरं आहे तांबडी जोगेश्वरी गणपती. तिसरं आहे गुरुजी तालीम गणपती, तिसरं मानाचं गणपती. चौथा आहे तुळशीबाग मानाचे गणपती आणि केसरीवाडा मानाचे गणपती. असे हे 5 पुण्यातले मानाचे गणपती आहे, जे सर्वात जास्त लोक या गणपतीला, या पेंडॉलला व्हिजिट करतात दरवर्षी. तसंच या ब्लॉगमध्ये जे प्रमुख पुण्यातलं आकर्षण आहे, जे फेमस आहे दगडूशेठ हलवाई गणपती, या पंडालला हजारोच्या संख्येने लोक व्हिजिट करतात. हे पण या ब्लॉगमध्ये मी दाखवलेले आहे. मित्रांनो, या ब्लॉगमध्ये मी केसरीवाडा दाखवला आहे, जो पूर्वी गायकवाडवाडा या नावाने ओळखल्या जायचा. 1905मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी हा विकत घेतला होता आणि त्यानंतर त्यांच्या पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी, पब्लिक अवेकनिंग आणि संपर्क कार्यालय म्हणून ह्या वाड्याचा उपयोग झाला होता. तसंच हा वाडा त्यांचा ऑफिस आणि रेसिडेन्स एकाच ठिकाणी होतं. मित्रांनो, आपण जे आता बघत आहे ते केसरीवाडा आहे. याचं मी या ब्लॉगमध्ये जे वाड्याचं टूर दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. संपूर्ण केसरीवाड्याचा टूर इथे मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. जो आपण बघूया मानाच्या गणपतीचा इतिहास. चला मित्रांनो, आपण मानाच्या गणपतीचा इतिहास जाणून घेऊया. पूर्वी हे गणपती मूर्ती दरवर्षी हे विसर्जित केल्या जायची गणेश फेस्टिवलच्या शेवटी, आणि त्याच्या पुढच्या वर्षी नंतर त्यांना हे प्राणप्रतिष्ठा व्हायची दरवर्षी. हे जे टेम्पल आहे हे 1545 AD त्र्यंबक बेनरे या व्यक्तींनी हे बांधलं होतं. त्यावेळेस हे एक छोटं मंदिर होतं, विच वॉज सराउंड बाय फार्म्स. पण त्याच्यानंतर वर्ष 2000 AD जे गणेश मूर्ती हे एक चांगल्या टेम्पलमध्ये बसवल्या जायचा आणि पूजापाठ व्हायची. या टेम्पलचं सध्या जे टायमिंग्स आहे ते सकाळी 6 AM to 12 PM आणि 4 PM to 10 PM. And for Artis, the Mangala Artis, it is at 5:45 AM and the Bhog Arti is at 12 PM. आणि सायन आरती ही 9 वाजता असते या मानाच्या गणपती. तर मित्रांनो, मी या स्पेशली ब्लॉग जे शूट केलं आहे तुळशीबाग, जे आता आपण बघताय तुळशीबाग गणपती, नंतर दगडूशेठ गणपती, ह्या सर्वाचं जे चित्रीकरण आहे ते मी या ब्लॉगमध्ये दिलेलं आहे. तरी आपण आशा करतो का आपण हे तुम्हाला आवडेल. मित्रांनो, हे पुण्यातले जे 10 दिवस आहे या गणपती महोत्सवाचे फारच मोठ्या उत्साहात लोक साजरे करतात. या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी बरंच काही
कवर केलेलं आहे. दगडूशेठ गणपती आणि मानाचे 5 गणपती त्याचबरोबर इतरही मंडळाचे गणपतीचं चित्रीकरण मी दाखवलं आहे. होप यू एन्जॉय दिस ब्लॉग. थँक्यू.